भंडारा जिल्ह्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प समजल्या जाणाऱ्या बावनथडी धरणाचं पाणी जवळ असलेल्या शेतकऱ्यांना मिळत नाही। मात्र याकडे नेत्याचं सर्रास दुर्लक्ष पाहायला मिळतो। धरण उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती तुमसर तालुक्यातील धरणालगत असलेल्या 12 गावांची आहे। गेली 15 वर्षापासून या 12 गावांना बावनथडी धरणाचा पाणीच मिळत नाही। अनेकदा आंदोलन मोर्चे केले, मात्र अद्यापही शेतकऱ्यांना हा धरणाचा फायदा झाला नाही। 60 किलोमीटर पर्यंत या धरणाचं पाणी शेतकऱ्यांना दिला जातो, मात्र जवळ असलेल्या गावांना याचा काहीच फायदा होताना दिसत नाही। शेतकऱ्यांची हजारो एकर शेती पाण्याअभावी पीक होत नाही, मात्र राजकीय उदासीनतेमुळे शेतकऱ्यांना याचा त्रास भोगावा लागतो। बावनथडी धरणालगत असलेल्या या 12 गावांचा प्रश्न सर्व राजकीय नेत्यांना माहीत आहे, मात्र ते आश्वासन अद्यापही पूर्ण झालं नाही। तरी सुद्धा राष्ट्रवादी जनसन्मान यात्रेदरम्यान मंचावरून प्रफुल्ल पटेल यांनी 12 गावचं पाणी प्रश्न लवकर सुटणार असं आश्वासन दिलं। प्रत्येक निवडणुकीत आश्वासन व्यतिरिक्त करताना शेतकऱ्यांना काही मिळत नाही, म्हणून विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय 12 ही गाव मिळून घेणार असल्याचं सांगण्यात आले। मी नरेंद्र गेडाम या क्षेत्राचा एक शेतकरी आहे। तुम्ही बघू शकता, हे पावसाळा आहे म्हणून या शेतात धान पीक दिसून राहिलं, पण आमच्या क्षेत्राच्या जवळ बावनथडी प्रकल्प जो आमच्या क्षेत्रापासून फक्त 20 किलोमीटर अंतरावर आहे, तिथून आम्हाला पाणी नाही भेटत आणि ह्याच बावनथडी प्रकल्पाच्या पाणी 80 किलोमीटर लांब भंडाऱ्यापर्यंत पोहोचतो। आणि महत्त्वाची खंत ह्या बाबीची आहे की माननीय अजित पवार साहेबांनी 2014 साली जेव्हा आमच्या क्षेत्रात आले होते, तेव्हा ते म्हणाले होते की हा प्रकल्प आम्ही पुरा करू आणि या क्षेत्रातील 12 गावांना जे बावनथडी प्रकल्पापासून वंचित आहेत त्यांना आतापर्यंत त्या 12 गावांना पाणी नाही भेटला। त्यानंतर पुन्हा सरकार आली, तेव्हा पण आमचे राजूभाऊ यांनी म्हणाले की ह्या क्षेत्रातल्या शेतकऱ्यांना ह्या 12 गावाच्या बावनथडी प्रकल्पापासून वंचित आहेत यांना पाणी देऊ, पण तो पण नाही दिला। आणि महत्त्वाची ही गोष्ट की ब्रिटिश कालीन जी पाणी पुरवठ्याची सिंचनाची व्यवस्था आहे ती आतापर्यंत जशीच्या तशी आहे, त्यात एकही बदल झालेला नाही। आमच्या क्षेत्रात कॅनलच्या पाणी नाहीच आहेत, पण ह्या क्षेत्राच्या शेतकऱ्यांना आतापर्यंत वीज कनेक्शन पण देण्यात नाही आले आणि वीज कनेक्शन देतील, पण विजेचे दर एवढे वाढले आहेत की वीज कनेक्शन ज्या क्षेत्रात भेटते त्या क्षेत्रातले शेतकरी हवालदिल होऊन गेलेला आहे। मग हे आमचे शेतकरी जगावे तर जगावे कसे? दरवर्षी हा शेतकरी एवढा हवालदिल होऊन गेला की त्याला कर्जावर कर्जा हो तो कधी कधी आत्महत्या करतो, कधी गाव सोडून निघून जातो, कधी शेती विकून टाकतो। मग हा शेतकरी मरेल की काय? आणि आमचे महाराष्ट्र सरकार याची शेतकऱ्याची सूट घेत नाही आणि म्हणतात की सर्वांचा विकास। मग आमचा विकास कसा होणार? नेमकी काय समस्या आहे? 2012ला बावनथडी प्रकल्पाचं पाणी वाटप सुरू झालं आहे। त्याच्यानंतर 2014ला जेव्हा इलेक्शन झाले इथे, त्यामुळे अजित पवार प्रकल्पावर आले, त्यांनी तिथं घोषणा केली होती की हे 12 गावाची जी समस्या आहे, जे टेलवर गावं आहेत म्हणून असे टेक्निकली सांगतात की यांना पाणी पोहोचू शकत नाही, तर त्यांनी सांगितलं की आम्ही कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला पाण्याची व्यवस्था, सिंचनाची व्यवस्था करून देऊ। पण दुर्भाग्यात आमचे त्याच्यानंतरही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी मोहाडी आणि भंडाऱ्यामध्ये घोषणा केली की हे 12 गावची समस्या मी स्वतः दूर करणार आहे म्हणून, पण तेही कुठं विसरभोळे झाले किंवा त्यांना कदाचित मला वाटतं की लक्षात नसेल, ही होऊ शकते। त्याच्यानंतर 2019ला पुन्हा इलेक्शन झाले, त्याच्यामध्ये राजू कारभारी त्यांनी घोषणा केली होती की मी आता आम्हाला गती देईन म्हणून। पण आश्चर्याची गोष्ट आहे की त्यांनी शोकांतिका आहे की त्यांनी 5 वर्षामध्ये या समितीच्या संघर्ष समिती या लोकांशी चर्चा सुद्धा केली नाही। प्रफुल्लभाई पटेलला आम्ही कित्येकदा निवेदन दिलं, त्यांनी म्हटलं राजू कारभारी या कामाला लागा, पण त्यांनी कधी दुर्लक्ष केलं। महत्त्वाचं म्हणजे या भागामध्ये 400 ते 500 करोड रुपये प्रॉफिट देणारी, ॲन्युअल प्रॉफिट देणारी मॉईल आहे। त्या मॉईलच्या माध्यमातून आपण रेन हार्वेस्टिंग, वॉटर हार्वेस्टिंग किंवा अजून दुसरे कोणते बोरवेल वगैरे प्रकल्प चालून आपण शेतकऱ्यांची व्यवस्था दूर करू शकत होतो। पण दुर्भाग्य की इथले प्रतिनिधी निष्क्रिय असल्यामुळे आम्हाला या शेतकऱ्यांना खूप त्रास होत आहे। काय समस्या आहे तुमच्या भागामध्ये? आमच्या बावनथडी प्रकल्प संघर्ष समितीच्या माध्यमातून हे 12 गाव जे आहेत, जे सिंचनापासून वंचित आहेत, त्यासाठी मागील आपण 10 ते 15 वर्षापासून आंदोलन करत आहोत आणि मागच्या वेळेला आपण त्या निवडणुकीवर बहिष्कारसुद्धा केलेला होता। परंतु इथले जे जनप्रतिनिधी, अधिकारी हे कोणत्याच प्रकारचा प्रतिसाद देत नाही आणि भारतामध्ये लोकशाही असताना सुद्धा हे लोकांसाठी राज्य आहे की स्वतःसाठी राज्य आहे, अशी परिस्थिती आज जनप्रतिनिधी झालेली आहे। आम्ही वारंवार मागणी करून सुद्धा बहिष्कारही केलेला आहे, पण तरीही कोणी अधिकारी किंवा कर्मचारी निवडणुकीपुरतं फक्त आम्हाला सहकार्य करतात किंवा आम्ही त्यांना सहकार्य करतो आणि त्याच्यानंतर सगळे विसरून जातात। आज परिस्थिती अशी आहे की आज पाऊस आलेला आहे, पावसामुळे सुद्धा पीक बरोबर आलेलं आहे, परंतु वन्य प्राण्यांमुळे ह्या क्षेत्राचा पूर्ण
नाश झालेला आहे. एका बाजूनं निसर्ग कोपला आणि दुसऱ्या बाजूनं सरकारही कोपत असेल तर मग ह्या शेतकऱ्यांनी जगावा कसा, असा प्रश्न आमच्या समोर निर्माण झालेला आहे. आणि त्यामुळे आता आम्ही मागच्या वेळेला 15 दिवसापूर्वी एक सभा लावलेली होती 12 गावाची, आणि त्या सभेमध्ये आमचा निर्णय झालेला आहे की येत्या निवडणुकीवर सुद्धा बहिष्कार करण्यासंबंधी आम्ही विचार करत आहोत. आणि तो आता येणाऱ्या 2 दिवसामध्ये आम्ही ते सभा घेऊन पुन्हा आम्ही त्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा आमचा प्रयत्न राहील. महान्यूज 7 साठी प्रतिनिधि नितिन लिल्हारे, तुमसर, मोहाडी, भंडारा. रजत कलेक्शन, जहां आपको मिलेगा रेडीमेड कपड़ों का भव्य कलेक्शन। फैमिली शॉपिंग करनी है तो रजत कलेक्शन है सही जगह, जहां आपको मिलेगा लेडीज, जेंट्स और किड्स के कपड़ों में सभी वैरायटी। कुर्तिया, कुर्ता पैजामा, जेंट्स के लिए शर्ट पैंट, शेरवानी, कुर्ता पैजामा के सभी वैरायटी उपलब्ध। किड्स में नवजात शिशु से लेकर बड़ों तक के सारे वैरायटी के परिधान उपलब्ध। लेडीज, जेंट्स, किड्स के कपड़ों के मिलने का उत्तम स्थान। हमारा पता रजत कलेक्शन, बेलत रोडी रोड, मनीष नगर, नियर तिरुपति तिरुमला सोसाइटी, नागपुर।